नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेले प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाले होते दिनांक 29 मार्च 2025 रोजी। विषय आहे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील राज्यसेवा गट अ व गट ब परीक्षा 2024 निकालाबाबत। संदर्भ आहे आयोगाचे क्रमांकाचे दिनांक 12 मार्च 2025 रोजी प्रसिद्धीपत्रक। दुसरा आहे आयोगाचे क्रमांक CMA 425 प्रसिद्धी क्रमांक 17 2025 जाहिरात दिनांक 29 मार्च 2025 रोजीचे शुद्धीपत्रक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील राज्यसेवा गट अ व गट ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 12 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता। आयोगाचे संदर्भित दिनांक 29 मार्च 2025 रोजी शुद्धीपत्रक विचारात घेऊन निकाल सुधारित करून आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 29 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। सुधारित निकालानुसार सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाने वेबसाईट mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। संबंधित उमेदवारांनी दिनांक 29 मार्च 2025 रोजीच्या शुद्धीपत्रकातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। दिनांक 29 मार्च 2025च्या शुद्धीपत्रकातील सूचना व्यतिरिक्त यापूर्वीच्या दिनांक 12 मार्च 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील अन्य तरतुदींमध्ये सूचनांमधील कोणताही बदल नाही याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे उपसचिव व परीक्षोत्तर राजपत्रित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।